माझ्याच कालखंडात रेग्युलर खंडपीठ व्हावं अशी माझी इच्छा होती. परंतु त्यावेळचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर साहेब यांनी, रेरे मॅडम आणि सोनक साहेब यांची कमिटी नेमली आणि त्याच वेळेला सोनक साहेबांना पर्सनल डिफिकल्टीमुळे बऱ्याच वेळेला सुट्ट्यांवर जावं लागायचं आणि ते मिटिंग्समध्ये हजर राहू शकले नाही. त्यामुळे तो रिपोर्ट उशिरा आणि परंतु कोल्हापूरचं खंडपीठ हे कायम खंडपीठ होणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. ती एक काळ्या दगडावरची रेख आहे आणि कोल्हापूरला परमनंट खंडपीठ होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. आताच इथे आम्ही आदरणीय दादासाहेब डी.वाय. पाटील यांना आपण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो सकाळी आणि परत येताना संग्राम आणि श्रीकृष्ण गानपावले हे दोघेजण माझ्यासोबत होते आणि मुख्यमंत्र्यांशी मी बोललो फोनवर आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आपण दोघंही मिळून कोल्हापूरला परमनंट बेंच कसं होईल यासाठी प्रयत्न करू. आणि त्यांनी हेही सांगितलं की मी जरी उपस्थित नाही तरी तुम्ही माझ्या वतीनं सर्वांना खात्री द्या की इथल्या खंडपीठाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याकरता मी एकाही पैशाची कमतरता होऊ देणार नाही आणि लवकरात लवकर इथे खंडपीठ आपण स्थापन करू. एवढंच नव्हे तर आराध्य साहेब यावेळेला इथे मुख्य न्यायाधीश होते आणि मी ज्यावेळेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो त्यावेळेला आम्ही आणि सरकारने सुद्धा प्रस्ताव दिला आहे की आपल्या हायकोर्टाची स्ट्रेंथ ही 94 वरून 114वरती नेण्यात यावी कारण की पेंडन्सी भरपूर आहे. आणि मला खात्री आहे की तेही स्वप्न पूर्ण होईल आणि ते जर स्वप्न पूर्ण झालं तर कोल्हापूरच्या जजेसची सुद्धा संख्या वाढेल आणि वर्षभरामध्ये आपण जो रेकॉर्ड स्थापन केलेला आहे 13,000 केसेसपैकी 12,000पेक्षा जास्त संपवण्याचा तो आकडा अजून मोठा होत जाईल आणि खऱ्या अर्थानं इथल्या सामान्य जनतेला 6 जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं कार्य इथून होत राहील. या कार्यात भरपूर लोकांचं सहकार्य झालं. मग ते आजचे सत्ताधारी असो किंवा अगोदरचे सत्ताधारी असो. आताच उल्लेख केला सतेज पाटलांचा. मंचकावर उपस्थित आहेत आपले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. आणि पालकमंत्र्यांनी जर मनात आणलं नसतं तर एवढी मोठी 75 एकरची जागा शासनाने देणं शक्यच नव्हतं आणि म्हणून त्यांचेही मी आभार मानू इच्छितो की त्यांच्या योगदानामुळे आपल्याला एवढी मोठी जागा मिळणार आहे आणि त्या जागेवर आपण एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं औरंगाबादपेक्षा नागपूरपेक्षा मुंबईपेक्षा चांगलं एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र शासन पूर्णपणे आपल्या या कार्याला सपोर्ट करेल.